मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। ITI ॲडमिशनच्या पुढच्या राऊंड म्हणजे त्या ठिकाणी तिसऱ्या राऊंडमध्ये आता तिसऱ्या राऊंडला आज संध्याकाळीच दुपारीच लिस्ट पडली होती 11 वाजता। त्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांना अद्यापही नंबर लागलेला नाही। तर या मुलांना काळजी आहे, आता पुढे काय करायचे आहे तर हे या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत। पुढचं आपल्याला ॲडमिशन मिळणार, कशा प्रकारे मिळणार, कोणत्या ठिकाणी मिळणार आहे हे सुद्धा आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चौथा राऊंड कधी आहे याबद्दल प्रश्न बऱ्याच जणांना आहे। त्याचबरोबर अजून किती राऊंड असणार आहेत याचीही विद्यार्थ्यांना काळजी असणार आहे। तर याच्याबद्दल डिटेल व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, डिटेल सगळी। तर जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे। तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका। रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता, सगळ्या लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या असतात। तर मित्रांनो लॉग इन केल्यानंतर तुम्ही अशा प्रकारे बघतो आपण या ठिकाणी तुमचा स्टेटस जो आहे ॲडमिशन ॲक्टिव्हिटीमध्ये जायचं। या 3 लाईन्स पकडा। या ॲडमिशन ॲक्टिव्हिटीमध्ये अलॉटमेंट लेटर म्हटल्यानंतर यू आर नॉट अलॉटेड सीट इन द करंट राऊंड अशा प्रकारे मेसेज येतो आहे। त्यामुळे बऱ्याच मुलांना काळजी आहे की आता पुढच्या राऊंडमध्ये आपल्याला, तर इथे पुढचा राऊंड जो आहे तो आपल्याला बघायचा आहे। तर पुढचा राऊंड कधी आहे बरेच जण विचारतायत। तर आता तुम्हाला ऑप्शन मात्र बदलावे लागणार आहे। तुम्ही जे ऑप्शन ठेवलेले आहेत ऑप्शन बदलण्यासाठी चौथी फेरी जी आहे त्याचप्रमाणे असणार आहे। 28 जुलै म्हणजे उद्यापासून तुम्हाला ऑप्शन भरणं गरजेचं आहे। 1 ऑगस्टपर्यंत ऑप्शन भरणं चालू राहणार आहे। परंतु तुम्हाला ऑप्शन भरण्यासाठी अगोदर अभ्यास करायचा आहे की कोणत्या ठिकाणी किती जागा रिक्त राहणार आहेत। तर हे साधारण तुम्हाला 1 ऑगस्टला सकाळी बघायचं आहे। आता तुम्ही ऑप्शन भरून ठेवले तरी चालू शकतात, पण तुम्हाला नेमक्या जागा कोणत्या कोणत्या शिल्लक आहेत आणि तुम्हाला चौथा राऊंड दिसणार आहे 5 ऑगस्टला। तर अशा प्रकारे तुम्हाला बघायचं 1 ऑगस्टच्या पूर्वी आणि ते राऊंड पूर्ण करायचे आहेत। म्हणजे ऑप्शन जे आहेत विकल्प आणि प्राधान्य म्हणजे ऑप्शन फॉर्म या ठिकाणी खूप महत्त्वाचा ठरणार आहे। आणि याच्यामध्ये काळजी म्हणजे कोणताही जरी तुम्हाला पसंती जी दिलेली असते, तुम्ही समजा एक 10-15 ट्रेड टाकले, त्याच्यामधला कोणता जरी लागला किंवा कोणता जरी ITI सिलेक्ट झाला, कोणता जरी ट्रेड सिलेक्ट झाला तर तुम्हाला तो विकल्प घ्यावा लागणार आहे असं म्हटलेलं आहे। आणि त्यानंतर पुढच्या राऊंड जे असणार आहेत, आता बरेच जण विचारतात किती राऊंड पुढे असणार आहेत। तर अशा संस्थास्तरीय समुपदेशन फेरी ह्या चालू राहणार आहेत। साधारण ॲडमिशन्स कंप्लीट होत नाहीत तोपर्यंत स्पॉट ॲडमिशन राऊंड हे कायम चालू राहणार आहे। तर 11 ऑगस्टपासून पुढे हे ॲडमिशन्स पुढचे कंटिन्यू चालू राहणार आहेत। ज्या रिक्त जागा राहतात त्या पूर्ण 11 ऑगस्टपासून साधारण 31 ऑगस्ट आपण पकडू, 31 ऑगस्टपर्यंत अशा राऊंड जे असतात साधारण 9 राऊंड, 7 राऊंड, 8 राऊंड असे सुद्धा दरवर्षी होतात। त्यामुळे यावर्षीसुद्धा समुपदेशन म्हणजे स्पॉट ॲडमिशन्स हे पुढे चालू राहणार आहेत। जरी तुम्हाला पुढच्या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळालं नाही तरी पुढचे खाली होणारे काही सीट्स त्या ठिकाणी कॅन्सल होणारे काही ॲडमिशन, नवीन काही जागा जर लाईव्ह झाल्या तर या ठिकाणी तुम्हाला मिळणारच आहेत। तरी काळजी नसावी। पण या ठिकाणी ऑप्शन भरताना तुम्हाला अगोदर, आता पुढचा ऑप्शन भरताना तुम्हाला या 3 लाईनवर जायचं आहे आणि इथे सबमिट ऑप्शन फॉर्म। परंतु हे करण्यापूर्वी तुम्हाला वेकंट सीट रिपोर्ट बघायचा आहे। मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितला होता। आता तुम्हाला वेकंट सीट रिपोर्ट हा साधारण 1 ऑगस्ट पूर्वी म्हणजे 1 ऑगस्टला सकाळी तुम्हाला ऑप्शन पूर्ण करणं किंवा 1 ऑगस्ट दुपारपर्यंत ऑप्शन फॉर्म पूर्ण करणं गरजेचं आहे। तर वेकंट सीट रिपोर्ट बघायचा आहे 1 तारीखला। आता जरी भरला तरी चालतो, परत एकदा भरू शकता तुम्ही 1 तारीखला। आणि तुम्ही वेकंट सीट रिपोर्ट बघायचा आहे कोणत्या ITIला किती जागा शिल्लक, कारण आता ॲडमिशन 4 दिवसात होणार आहे बऱ्याच ठिकाणी। ज्या ITIला तुम्हाला जागा रिक्त दिसतील त्या ठिकाणी जास्तीत जास्त ॲडमिशन होणार आहे। त्यामुळे पुढचे राऊंड जे असणार आहे ते ओपन असणार आहेत। जिल्हा आपण घेतला, वेकंट सीट रिपोर्ट बघत चला आणि मग ऑप्शन भरा। आता गव्हर्नमेंट आपण संस्थेचा प्रकार, वेकंट सीट बघण्यासाठी संस्थेचा प्रकार घेतला, जिल्हा घेतला, त्यानंतर तालुका घेतला आणि कोणती संस्था जी तुमची पसंतीची आहे ती त्या ठिकाणी सिलेक्ट केली आणि बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येतं की अशा प्रकारे वेकंट सीट रिपोर्ट, आता याच्यापूर्वी मागे पण दाखवला होता, तर एकूण जागा किती रिक्त आहेत तर या प्रिंट रिपोर्टमध्ये तुम्हाला दिसतात वेकंट सीट रिपोर्ट। या एकूण जागा आतापर्यंत 1097 रिक्त आहेत अशा दिसत आहेत। तर याच्यातल्या काही कमी होतील या 2-4 दिवसात, 1 ऑगस्टपर्यंत कमी होतील।
त्यामुळे साधारण 600 जागा रिक्त असणार आहेत शेवटच्या राऊंडसाठी, म्हणजे स्पॉट ॲडमिशनसाठी. त्याच्यानंतर सुद्धा ॲडमिशन असणार आहेत. तर अशा प्रकारचे वेकंट सीट बघा आणि त्या ठिकाणी तुम्ही ऑप्शन टाका. आताही ऑप्शन टाकू शकता तुम्ही, तुमचे पसंतीचे ट्रेड सगळे टाकून ठेवा. कोणता जरी लागला तरी त्या ठिकाणी तुम्हाला तो घ्यावा लागणार आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. जर तुम्ही चौथ्या राऊंडसाठी कोणताही ट्रेड, आता हे ऑप्शन भरताना तुम्हाला व्यवस्थितरित्या क्रमवारनुसार भरा. तुम्हाला समजा इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, फिटर असे जरी पाहिजे असतील, बाकीचे जे ॲड करणार आहात ते सुद्धा त्यामध्ये ॲड करा. जे तुमच्या पसंतीचे असतील साधारण चौकशी करा, कोणत्या कोर्स केल्यानंतर कोणता जॉब मिळतो, कोणत्या ठिकाणी बिझनेस करता येतो याची चौकशी करा आणि त्यानुसार पूर्ण ट्रेड टाका. म्हणजेच तुम्हाला त्या ठिकाणी ऑप्शन फॉर्मनुसार ॲडमिशन मिळणार आहे. आणि शेवटच्या राऊंडला उरलेल्या जागा ह्या साधारण 600-700 प्रत्येक ITIला साधारण 20% जागा तरी शिल्लक राहतात, त्या मिळणार आहेत. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मेरिट आपण कट ऑफ बघतोय पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शुभेच्छा. धन्यवाद.